नमस्कार बबडी लोक, हा व्लॉग स्पेशल आहे कारण इथून घरी सुरुवात आहे. सुरुवाती नेहमी शानदार धमाकेदार आणि मित्रांसोबत आहे. मला खरंच भारी वाटतंय, आनंद वाटतोय कारण आमचं खूप दिवस प्लॅनिंग चाललं होतं की मालवण ट्रिपला जायचं. मालवण ट्रिपला तसे प्रत्येक जण मालवण वगैरे फिरलेले कारण जवळच आहे, एवढं पण लांब नाही. चड्डी बड्डी जे म्हणतात लहानपणाचे सगळे मित्र, त्यांच्यासोबत मालवणला फिरणं किंवा जवळ फिरणं हे महत्वाचं आहे. तुम्हाला इंट्रो करून देतो. सौरव, रोहित, हा ओमकार. आम्ही सगळे वेगळ्या फील्डमध्ये असल्यामुळे आमचं सुट्ट्यांचं वगैरे गणित बसत नव्हतं. आता फायनली सुट्ट्यांचं गणित बसलंय, सगळ्या गाड्यांनी सुट्ट्या टाकलेल्या आहेत आणि आता आम्ही मालवणला चाललोय. मालवण इज ऑन. गणपती बाप्पा. टाकी फुल नाही गेली, परत दुसरं टाकता येईल. बघ ए रहा नहीं जाता. आला माझा बबड्या. ये बॉय काय म्हणतो? रुंबा 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 रुंबा. कोई सेंस है इस बात की? हमें बहुत लग रही थी उस परम मित्र रुंबा रुंबा गुडगुंबा निखिलला घेतलेले आम्ही. आता आम्ही निघालोय मालवणला. कराड मधून निखिलला उचललंय. आता आम्ही मध्ये कुठेतरी फक्त एक ब्रेक घेऊ आणि मग आम्ही गुळीगत सुळीगत गुंगाट सुंगाट डायरेक्ट मालवण. ये बताइए कि ठंड बढ़ गई है, बावजूद इसका को लाइनों में खड़ा होना पड़ रहा है. अरे माँ चुदी पर ही अरे बांडगुळा, लाज नाही वाटत का? लादीपाव उठलेला आहे. लादीपाव आता क्रीम रोल खाल्लेला आहे. लादीपाव अजून 2-3 तास झोपू शकतो, काही टेन्शन नाही. फक्त मला म्हणत जा तू 3 वाजता जायचे, 4 वाजता जायचे, 2 वाजता जायचे. चहा कसा एक नंबर चहा आहे ना, कोल्हापुरी गुळाचा चहा. किनीच्या टोल नाकावर कधी पण नावा बिंदास प्या. हे थांब 12 वाजता कोण नाही झोपत. कोण सकाळ चापतो का धरून? काय केलं रात्र? कुठल्या रात्री जागा होतो? उठ 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 बाहेर गार लागते म्हणून आज बस. उठ बाहेर रे. चल ये बाहेर. तो उतरला पण झोपले झोपते. कोण नाही झोपत, कोण नाही झोपलं. आराम करू बोडायचे. दुख बघा. रात्री 2 वाजता निघालो होतो. थोडीशी झोप आली म्हणून थोडीशी गाडी गगनबावड्याची इथे थोडीशी बाजूला लावून 1 तासांचा प्रॉपर नॅप घेतला कारण कंटिन्यू ड्रायव्हिंग करून कंटाळा आला होता. डोळे चुरचुर करत होते. आप्पा होता असं गाडी चालवायला, मागे ओमक्या पण होता, पण ते पण माझ्यासोबत जागले होते. लवकरच जाऊ. काढायचं असतात, मारायचं नसतं. सौरवची झोप झालेली आहे पूर्ण रात्र. झोपू नको. हार नाही, उलट गाडी लवकर धिंगाणा सुट्टी नव्हती. गाडीमध्ये आता मी परत झोपणार आहे. परत झोपणार आहे. तो झोप महत्वाची आहे. गाडी काय चालतच राहील, प्रवास काय होतच रागाच आहे अजूनपर्यंत निघल्यापासून. झोपलेला आणले इतकं नाही का? वरून निघालो का असं झोपायचा काय? रोहित झोपलो का? मी कुठे झोपलो? जाऊ दे, ऐक तर. फायनली मालवणला पोहोचलोय. खूप दमलो आता.
एवढं दमलो आहे की काय सांगू शकत नाही. तसं बघायला गेलं तर कोल्हापूरपासून मालवण जवळ आहे, पण नायगाव, शिरवळ, सातारा इकडून जरा लांबच पडतं. त्यात गगनबावड्याचा घाट वगैरे ठीक आहे, थोडंसं आहे रनिंग. आमची कोणाचीच व्यवस्थित झोप नाही आहे. रात्री आम्ही लवकर निघालो होतो. एवढं सगळं ट्रॅव्हलिंग करून आता फायनली मालवणला पोहोचलो. आता मस्त झोपणार आहे आणि मग फ्रेश मूडने मस्त की बीचवर जाणार आहे, जरा चिल मारणार आहे. तसा आमचा प्लॅन हा तब्बल 4 दिवसांचा आहे. आजचा दिवस, एक दिवस तर आम्ही येऊन जाऊन ट्रॅव्हलिंगला ठेवला आहे. एक दिवस मालवण फिरणार आहे आम्ही, एक दिवस देवगड, एक दिवस निवती, त्याच्यानंतर सुनामी आयलंड. कशळीचा प्लॅन अजून चालला आहे, बघू कसं काय किती फिरतोय त्याच्यावर डिपेंड करतं. मस्त जायकी रूमवर चांगली झोप काढून फ्रेश होऊन चिवला बीचवर आलं आहे. ते आज चिवला बीचवरच आहे आणि ही सगळी माझी आहे. आमचं स्टे पॉईंट आहे. हा दीक्षित भेटलं नव्हतं. दीक्षितचं इंट्रोडक्शन झालं नव्हतं. दीक्षित दुसऱ्या गाडीमध्ये होता. अश्विन सुद्धा दुसऱ्या गाडीमध्ये होता. इकडे बघ, इकडे शुभम आपण दुसऱ्या गाडीमध्ये होता. शुभम गावडे हे सगळे दुसऱ्या गाडीमध्ये होते आणि आम्ही सगळे एका गाडी होतो आणि रूम हे दीक्षितनं भारी दुसरे घातलाय. मागचं दाखवू का? नको, मागचं नको. काम सांगायच्या आधी ना ती पहिली ती सांगते मी एवढ्या टायमिंगला देणार, मी तेवढ्या टायमिंगला देणार. जास्त हित करून घेऊ. शाबास बेटा. थोडासा पोटात भट्टम टाकल्यानंतर, थोडक्यात नाश्ता केल्यानंतर मस्तपैकी मालवणचं मार्केट फिरलो. मग आजसाठी मच्छी घेतली. आम्हाला फार लेट झालं मच्छी घ्यायला. आमचं प्लॅनिंग होतं की लवकर यायचं, पण सगळेजण दमले होते आणि मच्छी घ्यायचा प्लॅन होताच. ऑब्विसली सगळे कोकणात आल्यावर मच्छी खातातच, नो डाऊट. पण कोकणात आल्यावर मच्छीसोबत काय खातात हे तुम्हालाही माहिती आहे. काय घेतात, गाडी मी चालवतोय आणि यांना वय किती, अरे माठ्या तुला त्यांना कशाला सोबत आणलंय मी, त्याला कशाला त्यांना सोबत कशाला आणलंय मी गाडी चालवतोय. मी गाडी एका ठिकाणी लावली, आता मला बोलू दे. काय म्हणजे गाडी पण मी चालवायची, गाडीवर लक्ष पण मी ठेवायचं. तुम्हाला काय फक्त खायला आणलंय? अरे सरळ बोलला, सरळ रोहित, सरळ. ही सेट स्ट्रेट. मॉर्निंग सकाळी आज छान सुरुवात केली आम्ही. आज आम्ही व्हॉलीबॉल खेळायला आलो. रात्री खूप पार्टी केली, खूप मजा केली. झोपल्यानंतर आता सकाळी लवकर उठलो आम्ही. आता हार्डली 8-9 वाजलेले आणि परत वगैरे करून छानशा हात लावून खेळायला आलो आहे. आता व्हॉलीबॉल खेळते मागे तुम्हाला सुंदर बघा. आणि नंतर आमचा प्लॅनिंग आहे की वॉटर स्पोर्ट वगैरे सगळं करायचे. बघूयात कसं करतोय. अरे कहना क्या चाहते हो? हे कसं अनएज्युकेटेड बॅकवर्ड क्लास झालं ना, बॅक ग्रुप डायरेक्ट चालू. म्हणजे आम्ही कोण करून टाका. आम्ही कोण इलिटरेट पीपल. आम्ही कॉमन नाही ना तुम्ही. अशी बघ, अशी कशी शालिनी होती ती माहिती नव्हतं ना. ती श्रीमंत आहे बिग बॉस मध्ये. अंबानी पद्यात नाव आलाय तो. बनाना रायडीच्या ऐवजी बॉबी रायडी नाही म्हणायचं, पहिली ना हालायचं असं बोलच काय पाहिजे तुला? बोलायचं नाही.
डॅडीचे आजोबा काल रात्रीपासून जरा व्हायचं आमच्यापासून लांब गेले होते आणि आता ते आम्हाला काल रात्री गेले ते आज दुपारी भेटले आम्हाला. डॅनी सर तुम्ही गेला कुठे होता? डॅनी कुठे गेला होता तुम्ही? झोपला होता कुणासोबत? एकटाच? डॅनी झोपलो असं कोणाची हे व्यंग करू नये काय बघा बिना बॉडीचा सँडल. काय रे तेच की लिंबोनी गोळ्या असं लिंबूसोबत गोळ्या होत्या. मग अरे बघ चांगला भेटला असता. खायचं म्हणजे खायचं लाजायचं नाही. लाजायचं नाही. पहिल्यांदा म्हणत होता की लिंबूसोबत या म्हणला. काय म्हणला तो? कळलं का तो? काय म्हणला ते ना सगळे घेतात म्हणून घेतोय. दवाखान्यात 1000 रुपये गेला ना सर्दीला तरी चालतंय. नाही सगळे खातात मग मी पण खाणार. पहिले कशाला बोललास की लिंबू सरबत घेणार नाही? 3 का गोळ पण तुझ्या पावन मध्ये जाणार आहेत. एक काला खट्टा बनवा. काहीतरी तरी सिद्ध तुझं वेगळंच हा. काला घाटा काला हा घेऊन फिरतोस की रोज. डार्क ह्युमर बाहेर त्याचा. ते जास्त डार्क आहे डार्क होते जास्त. ए सिद्ध्या डार्क होते जास्त. तुम्हाला ब्राईटनेस पाहिजे. ब्राईटनेस अरे नड ना तूड काय कर ना. क्वीन एलिझाबेथ ऑफ नायगाव. काढली काय जॅकेटची माधव. बोल कौन है ये लोग? कहां से आते हैं? देखा आपने लापरवाही का नतीजा है.